नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी विषय इतिहास, पाठ क्रमांक 4 आर्थिक विकास. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पाठामध्ये आपल्या भारत देशाचा विकास कसा होत गेला त्याचा अभ्यास करायचा आहे. कारण सुरुवातीच्या काळात 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण त्यापूर्वी इंग्रजांनी जो व्यापार केला म्हणजेच व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, हे वाक्य आपण सर्वांनी ऐकलेलं असेलच. तर त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर अ, जी आपण प्रगती केली ती कशी केली आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी होत्या म्हणजेच सर्वसाधारणपणे इथे तुम्हाला काही हायलाईट्स करून दाखवतो आहे बघा. मिश्र अर्थव्यवस्था, पंचवार्षिक योजना म्हणजे 5 वर्षाचं नियोजन असतं. बँकांचे राष्ट्रीयकरण, गिरणी कामगारांचा संप, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. मिश्र अर्थव्यवस्था ह्या अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार असतात. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय काळजीपूर्वक आणि अतिशय लक्ष देऊन या ठिकाणी ऐकायचं आहे. एक असते भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी असते समाजवादी अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये फक्त जी उत्पन्नाची साधने असतात ही काही व्यक्तीच्या मालकींची असतात. सामाजिक जी व्यवस्था असते म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था असते, ह्याच्यामध्ये जी उत्पन्नाची साधने असतात ही शासनाच्या मालकीची म्हणजे सरकारच्या मालकीची. म्हणजे रेल्वे जी आहे ती आता सरकारच्या मालकीची आहे, एस टी आहे ती सरकारच्या मालकीची आहे, रस्ते आहेत ते सरकारच्या मालकीचे आहेत. पण काही प्रायव्हेट जर असेल तर त्याला भांडवलवाद आपण म्हणतो आहे. तर ही आपली भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही भांडवलशाही पण नाही आणि समाजवादी पण नाही. आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. दोन्ही अर्थव्यवस्था आहेत, त्या दोघींमध्ये काही दोष आहेत, काही फायदे आहेत. तर दोष डावलून आपण फायदे कसे होतील आणि आपली भारतीय अर्थव्यवस्था मजबूत कशी होईल आणि भारताचा विकास कसा होईल हे आपण पाहिलेलं आहे. स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारलेला नाही. त्यांनी एक मध्यम मार्ग अवलंब केला, तो म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था, सर्वांना समान न्याय आणि सर्वांची सर्वांगीण प्रगती. सार्वजनिक क्षेत्रामध्ये आताच मी तुम्हाला सांगितलं की सार्वजनिक क्षेत्र जे असतं ते उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली, व्यवस्थापनाखाली असतात. म्हणजे देशाबद्दल जे संरक्षण साहित्य लागतात ते. खाजगी क्षेत्रामध्ये उपभोग्य ज्या वस्तू असतात ते काही उद्योगधंदे करणाऱ्या उद्योजकांच्या मालकीचे असतात. संयुक्त क्षेत्र ह्याच्यामध्ये काही उद्योग हे काही उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालविलेले जातात. मिश्र अर्थव्यवस्था हे दोन्हीही अर्थव्यवस्था म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलवादी अर्थव्यवस्था यांचे दोघांमधीलही काही गुण घेऊन आपण ती अर्थव्यवस्था स्वीकारायची आहे. त्याला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतो. नियोजन मंडळाची स्थापना 1950. विद्यार्थी मित्रांनो, रिकाम्या जागांसाठी नियोजन मंडळाचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते. किती सोपं असतं बघा. पण आपण ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी तो काळजीपूर्वक ती ओळ वाचणं, काळजीपूर्वक तो शब्द वाचणं हे अतिशय आवश्यक असतं. मला वाचायचं आहे म्हणून वाचायचं आहे अशा प्रकारे नको ते. त्यानंतर या मंडळाने कृषी आणि ग्रामीण, कारण आपला जास्तीत जास्त जो भारताचा भाग आहे तो ग्रामीण भागच आहे. महात्मा गांधीजींनी पण सांगितलं होतं की खेड्याकडे चला, कारण खेड्यांचा जर विकास झाला तरच आपल्या देशाचा विकास होईल. लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास, नियोजनाची आखणी आणि अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग असणं अतिशय महत्त्वाचं आहे. नियोजनाचे मूलभूत तत्त्व कोणते होते? साधन सामुग्रीचे प्रमाणशीर वाटप, म्हणजे गोरगरीब असेल, श्रीमंत असेल अशा प्रकारचा भेदभाव न करता सर्वांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, सर्वांचे प्रश्न सुटले पाहिजेत, अशा प्रकारचं हे मूलभूत तत्त्व होतं. पंचवार्षिक योजना, आता बघा जे राज्य किंवा जे पदावरती येत असतात, लोकशाहीच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका हे 5 वर्षासाठी असतात. मग पंचवार्षिक योजनांची जी उद्दिष्टे आहेत, 5 वर्षासाठी काही नियोजन करावं लागतंय. तर त्यांची उद्दिष्टे असतात. प्रश्न क्रमांक हा 5 मध्ये येण्याची दाट शक्यता असते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, मूलभूत उद्योगधंद्यांवर भर, औद्योगिकीकरण, अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ, त्याच्यानंतर रोजगार उपलब्ध करून देणे, प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे, वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे म्हणजे गोरगरिबांना सर्वांना चांगल्या प्रकारचा न्याय मिळू शकते. कुटुंब नियोजन करून वाढती लोकसंख्या जी आहे त्याला आळा घालणे, दारिद्र्य निवारण म्हणजे गरिबी दूर करणे, गरिबांना दूर करणे नाही,
सामाजिक सेवांचा विकास, आर्थिक क्षेत्र स्वावलंबी बनविणे. आता या ठिकाणी पंचवार्षिक योजना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक योजनेचं काही महत्त्वाचं जो काही उद्देश आहे तो दिलेला आहे. पहिली पंचवार्षिक योजना जी आहे त्याला शेतीला प्राधान्य दिलेलं आहे. दुसरं आहे ते उद्योगांना दिलेलं आहे. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 66 त्याच्यामध्ये शेती आणि उद्योगाला दिलेलं आहे. ती चौथी जी आहे 1969 ते 74 या ठिकाणी गरिबी दूर केली पाहिजे. पाचवी आहे आत्मनिर्भरता. आत्मनिर्भरता प्रत्येकाकडे असली पाहिजे. 6 त्या ठिकाणी ही जी 6वी जी आहे ती काही ह्या ठिकाणी ज्या योजना आहेत, महत्त्वाच्या पुढच्या योजना आहेत, काही आपण ज्या वरती ज्या योजना सर्व बघितल्या आहेत त्यांच्यावरती जोर देण्याचं महत्त्वाचं आहे. कारण योजना करून नियोजन करून नाही उपयोगाचं. ते त्या ठिकाणी कार्यान्वित करणं आवश्यक आहे. 7 अन्न उत्पादन, नोकरी. 8 त्या ठिकाणी सुद्धा नोकऱ्यांची निर्मिती करणे, लोकसंख्येला आळा घालणे. 9वी जी आहे विकास दर वाढविणे. 10वी आहे रोजगार आणि काही नवीन शोध. 11वी जी आहे ती व्यापक आणि जलद विकास. 12वी आहे ती आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या बाबतीत ते नियोजन केलेले आहे. बँकांचे राष्ट्रीयकरण इथे मला एक उल्लेख करावा लागतो की हे जे तुम्हाला चित्र दिसतंय सर्वांनी तुम्ही पाहिलं आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे चित्र कोणाचं आहे. ही जी प्रतिमा इथे ठेवलेली आहे ती कोणाची आहे हे तुम्हाला माहीत आहे. हे सर्व श्रेय स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आदरणीय श्रीमती इंदिरा गांधी यांना हे श्रेय जातं. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 19 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधी यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केलं. म्हणजेच ज्या बँका काही नफा कमवतात ते राष्ट्रालासुद्धा त्याचा फायदा होणं आवश्यक आहे आणि ज्या बँकांमधून काही नुकसान जर झालं जनतेचं तर ते सरकार भरून देईल अशा प्रकारची जबाबदारी. आणि जर त्या ठिकाणी तुम्ही आज बघत असाल बऱ्याचशा त्या ठिकाणी पैशाचे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला नुकसान बऱ्याच लोकांचं झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु राष्ट्रीयकरण बँकेमधला पैसा हा सहसा आपला फुकट जात नाही किंवा जर बँक डुबली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो परत मिळतो. अशा प्रकारची शाश्वती असते. राष्ट्रीयकरण केलेल्या बँकांची नावं आहेत अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया अशा प्रकारे 14 बँकांचे राष्ट्रीयकरण इंदिरा गांधी यांनी केले. लालबहादूर शास्त्रींनी अन्न टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला. हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला ह्या ठिकाणी लालबहादूर शास्त्री यांचं नाव येणं आवश्यक आहे. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमांची घोषणा केली. त्याच्यामध्ये कोणते होते बघा 20 कलमी कार्यक्रम 1975 केले. गरिबी हटाव, जनशक्ती, ई शासन, ग्रामीण ऊर्जा. म्हणजेच ई शासन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून जसं आपण आता म्हणतो आहे की सर्व नेटवर्किंग आहे तर शासनाचे सगळे जे काही कारभार झाले पाहिजे ते इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून झाले पाहिजे. त्याच्यानंतर ग्रामीण ऊर्जा, मागास भागांचा विकास, सामाजिक सुरक्षितता किंवा सुरक्षा, किसान मित्र, श्रमकल्याण, स्वच्छ पेयजल, खाद्य सुरक्षा, सर्वांसाठी घरे, सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी शिक्षण, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीयांचे कल्याण, महिला कल्याण, बालकल्याण, युवा कल्याण, झोपडपट्टी सुधारणा, पर्यावरण संरक्षण आणि वनवृद्धी आणि ग्रामीण सडक योजना. कामगार समस्या ज्या आहेत गिरणी कामगारांच्या मुंबईत विशेषतः आपण या ठिकाणी मुंबईत राहत आहे. जे आता विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत सर्वजण मुंबईत राहणारेच आहेत. तर 11 जुलै 1851 रोजी मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. रविवारची सुट्टी जी आहे त्याचं श्रेय महात्मा फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे यांना जातं. रविवारची सुट्टी 1 जानेवारी 1882
काही प्रयत्न जे केले, रविवारची सुट्टी मिळाली पाहिजे म्हणून कोणी केले? महात्मा फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेले आहेत. 80च्या दशकात कामगारांचा असंतोष. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनस मिळावा, म्हणजेच गिरणी कामगार जे होते, कापड गिरण्या ज्या होत्या मुंबईमध्ये, तो असंतोष आहे, तो कसा आहे तो पाहूया आपण. त्यांना 20% बोनस आवश्यक होता. बरेचसे त्यावेळी आपल्याला माहीत नसेल, पण आता जी काही परिस्थिती कोरोनाने उद्भवलेली आहे, सध्या देशामध्ये जी काही आज बेरोजगारी होत आहे किंवा लोकांना जीवन नको झालेलं आहे, उद्योगधंदे, नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यापेक्षा अतिशय ही तर आता पूर्ण जगावरती संकट आले, पण त्यावेळी हे जे संकट आलं होतं ते जे गिरणी कामगार होते त्यांच्यावर संकट आलेलं होतं. त्यांनी 1980ला 20% बोनस, दिवाळीला बोनस मिळायचा, 20% बोनस ह्याची अपेक्षा केलेली होती. राष्ट्रीय मिल मजदूर संघ म्हणजे ही जी एक संघटना जी असते, युनियन असतं, त्याने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला काही विश्वासात घेतलं नाही आणि 8 ते 17% वर तडजोड केली. बोनसमधील कपातही असंतोषाची ठिणगी, म्हणजे बोनस पाहिजे होता पण बोनस मिळाला नाही. राष्ट्रीय मिल मजूर संघाने त्यांच्याशी बोलणं केलं, वाटाघाटी केल्या, कारण जर संप झाला, गिरण्या बंद झाल्या तर शेवटी मरणार उपाशी कोण? कामगारच मरणार. या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला, परंतु कामगारांना हा राष्ट्रीय मिल मजूर संघाचा जो निर्णय होता तो काही मान्य झाला नाही. त्यानंतर कामगारांचे नेते म्हणून डॉक्टर दत्ता सामंत, इथे तुम्हाला चित्र पाहायला मिळेल बघा. दत्ता सामंत यांचं हे चित्र आहे. दत्ता सामंत 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले. गिरणगावची धडधड थांबली, जणू मुंबईचे हृदयच बंद पडले. समस्या निवारण प्रयत्न बघा काय झालेला आहे की हा संप मिटायला पाहिजे. इथे चित्रामध्ये दिसतंय बघा, या ठिकाणी इथे तुम्हाला जरा मोठं करून दाखवतो आहे. इथे बॅरिस्टर अंतुले आणि बाबासाहेब भोसले बघा. बॅरिस्टर AR अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय, म्हणजे 3 असतात त्या समितीमध्ये, त्याला त्रिपक्षीय म्हणतात, समिती नेमली. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले महाराष्ट्र राज्याचे. कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजूर संघाशीच बोलणे करेल, कारण ती कायदेशीर होती. दत्ता सामंतशी आम्ही बोलणं करणार नाही, अशा प्रकारे त्यांचं म्हणणं होतं. पण डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द केला, म्हणजे त्यांनी जो कायदा केलेला होता तो रद्द करावा असं ते मागणी करतायत. म्हणजेच प्रश्न सोडवायचा प्रश्न त्यांनी विचार केला, कृती केली, प्रयत्न केले, मात्र इथे दत्ता सामंत हे जे कामगार नेते होते त्यांच्याशी आम्ही बोलणं करणार नाही, आम्हाला बोलणं करायचं आहे, ते म्हणजेच या ठिकाणी दिलेली जी राष्ट्रीय मिल मजूर संघ यांच्याशीच बोलणं करायचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते शेवटपर्यंत तसंच राहिलं. संपाचा काळ कठीण प्रसंग. इथे काही संप मिटलेला नाही आहे, कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आहे. संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून काही मदत झाली होती, एकमेकांना मदत करणे सुरू झाले होते. अन्नधान्य, मदत निधी यांचे वाटप झाले. डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला, कारण डावा पक्ष म्हणजे कोण? विरोधी पक्ष. विरोधी पक्ष हे सत्ताधारी पक्षाच्या निर्णयाच्या विरोधी असतात, म्हणजेच काही वेळा तो सहकार्यसुद्धा करत असतात. त्यानंतर संपाला 6 महिने पूर्ण झाले. केंद्र सरकारने संपाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. कामगारांनी जेलभरो आंदोलन सुरू केले. सप्टेंबर 1982मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला. त्याचा काही उपयोग झाला नाही. सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले. 13 कापड गिरण्यांचे राष्ट्रीयकरण केले, म्हणजे केंद्र सरकारने केले. कापडापेक्षा पॉलिस्टरला, कापड म्हणजेच कॉटन, त्याच्यापेक्षा महत्त्व कशाला आलं? पॉलिस्टरला आलं. मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातला गेल्या. समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले, काही संघटना नेमल्या, काही माणसं नेमली, परंतु ते काही यशस्वी झाले नाही. नवे आर्थिक धोरण 1991 सालचे 10व्या लोकसभा निवडणुकानंतर केंद्रात VP नरसिंह राव प्रधानमंत्री झाले. त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. इथे पहिलं जे चित्र दिसत आहे तुम्हाला, हे जे पहिलं चित्र दिसतंय हे आणि हे PV नरसिंह राव आणि दुसरं जे आहे ते डॉक्टर मनमोहन सिंग. उपाययोजना काय केल्यात बघा. केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना, करेक्ट मेजर्स केल्या. परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले, कारण आपण जर शॉर्ट माइंडेड जर वागलो, नॅरो माइंडेडने वागलो, छोट्या मनाने वागलो तर आपली प्रगती होणार नाही. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित केली.
सार्वजनिक उद्योगातील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खाजगी उद्योगांकरता खुली केली. शहर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी सेबीची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना केली. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं अतिशय महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच काय, आपल्या भारत सरकारने बँक ऑफ इंग्लंडमध्ये सोनं गहाण ठेवलेलं होतं, ते परत आणण्यामध्ये महत्त्वाचा पुढाकार आणि महत्त्वाची भूमिका ही डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थतज्ज्ञ होते. तर त्यांनी हे केलेलं पाहावयास मिळते. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना 1995मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे म्हणजे WTO सदस्यत्व भारताने स्वीकारले. WTO अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होते. प्रश्नांसाठी एक महत्त्वाचं असतं बघा, गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्यरत होती. दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार SAPTA, साऊथ एशिया प्रेफरेन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट भारत आणि सार्क देशांकरिता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवण्याचे काम केले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या पाठामध्ये जी काही प्रगती केली आहे भारताने, तर ती प्रगती आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांना मी परत रिपीट केलेलं आहे. ते तुम्ही अतिशय काळजीपूर्वक अभ्यास त्याचा करायचा आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, हे जी PPT बनवून व्हिडिओ बनवणे तेवढं त्याला वेळ भरपूर द्यावा लागतो. पण हे सर्व विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे. तर या विद्यार्थ्यांनी हे जे प्रश्न दिलेले आहेत स्वाध्याय म्हणून ते सोडवायचे आहेत. काही समस्या असेल तर विचारायचे आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईबर करा, लाईक करा, कमेंट्स करा जर आवडला असेल तर. कारण तुमच्या ज्या काही कमेंट्स असतात त्यासुद्धा माझ्या दृष्टिकोनातून, पुढच्या व्हिडिओच्या दृष्टिकोनातून ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत असं मी मानून मला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वाईट वाटणार नाही आहे. पण तुम्ही ह्या ठिकाणी ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही मला ह्या मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून माझ्याशी तुम्ही संपर्क किंवा मोबाईल किंवा व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क करू शकताय. आणि ह्या पाठाबद्दल, या व्हिडिओबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये काही मुद्दे राहिले असतील किंवा काही मुद्दे विश्लेषण करताना तुम्हाला समजले नसतील तर ते तुम्ही दूरध्वनीच्या माध्यमातून मला विचारू शकता. माझ्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे मी तुमच्या प्रश्नांचं निरसन करण्याचा जरूर प्रयत्न करेन, एवढं तुम्हाला आश्वासन देऊन पाठाची मी सांगता करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.